नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक महान व्यक्तीची कहाणी. हे महान व्यक्ती दुसरे तिसरे कोणीही नसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. या महान व्यक्तींचे महान म्हणजे अतिशय अश्लील कारनामे आहेत. तुम्हाला तर सर्वांना माहीत आहे, सध्याचा गाजलेला मुद्दा म्हणजे एप्स्टीन फाईलचा. हे एप्स्टीन फाईल काय आहेत मित्रांनो, तर जेफ्री एप्स्टीन नावाच्या व्यक्तीने एक आईसलँड खरेदी केला आणि तो आईसलँड त्याने लहान मुलींची तस्करी करून तिथं या लहान मुली ठेवल्या 18 वर्षाखालील. कशासाठी? तर मोठे उद्योगपती, राजकारणी, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान अशा व्यक्तींना ह्या लहान मुली उपलब्ध करून दिल्या. कशासाठी? लैंगिक शोषणासाठी, छळासाठी, अत्याचारासाठी. अशा लहान मुलींना यांनी प्रेग्नेंट केलं. त्यांच्या पोटात जो गर्भ वाढत होता त्या मुलींचं यांनी मांस खाल्लं. इतका विकृतपणा आणि अतिशय घृणास्पद कार्य केलेलं आहे माणसाने. ह्या लहान छोट्या मुली दिसत आहेत, यातील एक 14 वर्षाची मुलगी, अल्पवयीन मुलगी, हिच्या तोंडात ह्या नालायक माणसाने प्रायव्हेट पार्ट दिला आणि तिने तो घेण्यास नकार दिला. त्यावेळेस ह्याने तिला फरफडत नेऊन हिला इतक्या जोराने मारलं की ती समोरच्या भिंतीला आदळली गेली. त्यानंतर ही माणसाने तिच्यावर बळजबरी करत तिचं तोंड हे स्वतःच्या प्रायव्हेट पार्टला लावण्याचा प्रयत्न केला. एक असा नीच व्यक्ती ज्यावेळेस राष्ट्राध्यक्षपदावरती बसतो त्यावेळेस त्याची विकृती किती घाण असेल याचा विचार करा. आणि ज्यावेळेस असा विकृष्ट दर्जाचा व्यक्तीला ज्यावेळेस आपले पंतप्रधान म्हणतात माझा घनिष्ठ मित्र आहे, तर काय उपयोग त्या योजनांचा? बेटी पढाओ बेटी बचाओ. आपल्या पंतप्रधानांचं नाव त्यात आहेच. त्यांची फाईल कधी रिलीज होईल ते माहीत नाही, परंतु सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या घाण कृत्यांची फाईल रिलीज झालेली आहे. प्रत्येकाचं कार्य आहे की आपल्या लहान मुलींना वाचवण्याचं. एक छोटंसं एक लेकरू असतं ते, ज्याला काहीच कळत नाही आहे, काही माहिती नसतं, अशा मुलींची तस्करी केली जाते. आज कुणाच्या घरात अशा मुली नाहीत. तुमच्या माझ्या सगळ्या संबंध सोसायटीच्या मुली या असुरक्षित हातात आहेत, अशी भावना आता निर्माण झालेली आहे. हा जेफ्री एप्स्टीन, ज्याचं तोंडही बघण्याची कदाचित या जगातही कोणाला इच्छा नसेल. छोट्याशा युलेनशा लहान मुलींबरोबर हे जे कृत्य केलेलं आहे ते अतिशय घृणास्पद आहे.